मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पीए असल्याचं भासवत 55 लाख रुपयांचा गंडा घालण्याची धक्कादायक माहिती समोर आली होती आणि या प्रकरणी आरोपी हितेश संघवीला अखेर ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे। याचा शोध बऱ्याच दिवसांपासून सुरू होता। मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री असताना आपण त्यांचं पीए आहोत असं भासवत त्यानं अनेकांची फसवणूक केली होती। रेल्वे विभागाचा मक्ता तसंच म्हाडाचे फ्लॅट, रेल्वेमध्ये नोकरी देतो, कंत्राट मिळवून देतो अशा बतावण्या तो करायचा, अशी आमिष लोकांना दाखवायचा आणि 18 जणांना 55 लाख रुपयांचा गंडा हितेशनं घातला होता आणि अखेर अनेक दिवसांपासून तुरी देणारा हितेश हा पोलिसांच्या तावडीत सापडला। जळगाव ईओडब्ल्यूला एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी सोबत आणखीन 17 लोक म्हणजे एकूण 18 लोकांचा फिर्याद होत्या। एक माणूस आहे हितेश संघवी आणि त्यांचं वाईफ आहे अर्पिता। हे दोघांनी मिळून एवढं 18 लोकांना वेगवेगळ्या बहानामध्ये म्हणजे तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी भेटून देतो, म्हाडामध्ये फ्लॅट भेटून देतो किंवा कॉन्ट्रॅक्ट भेटून देतो अशा कारणा सांगून या लोकांकडून पैसे घेतलं। सर्व मिळून 55 लाख रुपये त्यांनी लोकांचं फसवणूक केलेली